नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या फिल्मी बंडा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपल्याबरोबर एक सिने नाट्य अभिनेते आपल्याबरोबर आहेत, गजानन रामभाऊ पातुरकर. गेल्या 30 वर्षापासून ते हे कार्यक्रम करत असतात. सामाजिक संस्था, पतसंस्था, गणेशोत्सव या ठिकाणी त्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. तसेच क्राईम डायरी यामध्ये एक इन्स्पेक्टरची भूमिका त्यांनी केलेली आहे. तर अवंतिका आणि ऊन पाऊस यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. चल गजा करू मजा आणि गलगल निघाले यासारख्या चित्रपटांमधनं त्यांनी काम केलेलं आहे. आज त्यांच्याकडनंच त्यांचे अनुभव आणि त्यांचे हास्य विनोद जे आहे ते आपण अनुभव घेणार आहोत. मी गजानन सरांना विनंती करतो की सर, कशा पद्धतीचे तुमची कॉमेडी असते? तुम्ही स्टँडअप कॉमेडी बरेचशी करता, जर थोडेसे आम्हाला एक दोन झलक दाखवले तर जास्त बरं होईल. विनोदाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोचणं हे अनेक माध्यमातून आपल्याला जाता येतं. समजा प्रासंगिक विनोद वेगळे असतात, वाचनाचे विनोद वेगळे असतात आणि शाळेतून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतच असतात. पण ज्या समाजातून ज्या गोष्टी मिळत असतात त्यातून विनोद अनेक घडतात. आणि विनोदाच्या माध्यमातून पोचायला मिळतं तर कलाकारांच्या आवाजातून जर विनोद काढले तर ते लोकांना फार आवडतात. कलाकारांच्या माध्यमातून जर विनोद जर आपण सादरीकरण केलं तर तो प्रत्येकाच्या मनामध्ये जातो आणि लक्षामध्ये राहतो आणि त्यातून बराच बोध आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ सध्या जर मैत्रीमध्ये जर विचार केला तर दोघांची मैत्री म्हणजे निळू फुल आणि दादा कोंडके अतिशय जवळचे मित्र असतात आणि त्यांच्या शब्दातून प्रत्येक कशी विनोद घडतात. दादा बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटतात आणि भेटल्यानंतर त्यांची चर्चा होते. काय रे लेका, आई कुठं नाही कुठं, बऱ्याच दिवसांनी भेटलाय तू. यायला आमचं बरं चाललंय, तुझं कसं काय चाललंय? आता आम्हाला काय दाढ बदली का, साखर फॅक्टरीचं चेअरमन आहे, गावचं पाटील आहे, आमचं सगळं जकात चाललंय. अवघड तुमचं आहे हो. यायला आमचं कसलं अवघड आहे, आम्ही भांड्यांचा बिझनेस करतो, भांडी घ्यायची या मायला भांडी विकायची, बस बाकी काय चालले. मग लय त्रास असं नाही, अवघड आहे भांडी घ्यायची भांडी विकायची म्हणजे काय सोपं आहे का काय? यायला या मायला याच्यासारखं सोपा बिझनेस नाही, सध्या घरातलीच भांडी विकितो आम्ही. या अशा माध्यमातून रसिकापर्यंत पोचायचं म्हणजे हा विनोद लक्षामध्ये राहतो. मग अशा अनेक माध्यम, मग हास्य कविता आहेत, हास्य विडंबन आहे, एखाद्या कलाकाराचे आवाज आहेत. मग समजा एक गाणं जे कुठलं आहे, एरे रे पावसा, लहान मुलांची कविता घ्या, तेच गाणं एकेकाने गायलं. समजा एरे रे पावसा तुला देतो पैसा, हेच गाणं भीमसेन जोशी आमचे भारतरत्न यांनी जर गायले तर कसं गाईल? येरे येरे बाजा, येरे येरे बाजा, येरे येरे बाजा, येरे येरे बाजा, तुला देतो पैसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोडा, पैसा झाला खोडा, पैसा झाला गोड, पैसा मोडा, येरे येरे बाजा, येरे येरे बाजा, येरे बाजा. अशा प्रकारच्या कलाकारांच्या माध्यमातून सुद्धा हे मिमिक्री रसिकापर्यंत पोचते. मग हास्य एखादी कविता असेल तीसुद्धा आपल्याला खूप काही शिकून जाते. 4 ओळींच्या कविता मनाला आनंद तर देतात पण खूप काही शिकून जातात. त्यातली माधुरी दीक्षितचा आदर्श घेऊन ती आता पार्लरमध्ये जाऊन आली. माधुरी दीक्षितचा आदर्श घेऊन ती आता पार्लरमध्ये जाऊन आली आणि नवऱ्याबरोबर चालताना एक हाताचा अंतर ठेवून ती चालू लागली. आता तिच्या गळ्यात पर्स आहे, नवऱ्याच्या हातात पिशवी आहे. हे सारं दैनंदिन घडत आहे. पण पाळण्या घरातले ताणमूल आईसाठी रडत आहे, पाळण्या घरातले ताणमूल आईसाठी रडत आहे. अशा अनेक माध्यमातून आपल्याला या रसिकांपर्यंत पोचता येतं. धन्यवाद सर. या अशा अनेक गोष्टीतून आपल्याला चांगला आनंद मिळतो. आणि कविता झाली, प्रासंगिक विनोद झाले, कलाकार झाले, एखादी तुकबंदी ज्याला आपण म्हणूया की बिहार की राजधानी है पटना,
बिहार की राजधानी है पटना और पटना शहर के होटल में रात के 8 बजे है घटना। दूल्हा बुढ़ा दुल्हन बुड्ढी लैला मजनू की जोड़ी हाथों में हाथ चले साथ साथ जब होटल में पहुंचे उस वक्त घड़ी में बजे थे 8। बेहरा ने चेयर खींची, जोड़ी बैठी। बेहरा ने पूछा लैला मजनू की औलाद क्या लाओ खाने के लिए? नैले पे दैला। तो दूल्हा बुढ़ा बोला लाओ चना मसाला। बेहरा ने लाया चना मसाला। दूल्हा बुढ़ा चना मसाला खाता रहा। दुल्हन बुढ़ी बुढ़े को देखती रही, हाथ को मलती रही और दूल्हे बुढ़े को हवा देती रही। कुछ देर बाद दूल्हे बुढ़े ने खाना दुल्हन बुढ़ी को दिया। दुल्हन बुढ़ी खाना खाती रही। दूल्हा बुढ़ा बुढ़ी को देखता रहा, हाथ को मलता रहा, दूल्हे बुढ़े को हवा देता रहा। कुछ देर बाद दूल्हे बुढ़ी ने खाना दुल्हन बुढ़ी को दिया। दुल्हन बुढ़ी खाना खाती रही। दूल्हा बुढ़ा बुढ़ी को देखता रहा, हाथ को मलता रहा, दुल्हन बुढ़ी को आवाज देता रहा। ये दूर से देखा बेरे ने पूछा लैला मुंडू की औलाद, आए हो साथ साथ, बैठे हो पास पास, लेकिन खाते हो एक के बाद क्यों नहीं खाते साथ साथ? ये कैसे लेंगे मेरी बात? दूल्हा बुढ़ा बोला बात तो तुम्हारी नेक है, लेकिन मेरे पास दातों का सेट एक है. या तुकबंदीतून सुद्धा बऱ्याच गोष्टी रसिकांपर्यंत जाऊन पोचतात. कुठला हां अरे बघा ना, समाजामध्ये एक गोष्ट अशी आहे की सध्या आपण दिवसभर कष्ट करून सुद्धा आपल्याला 500 600 700 रुपये याच्यावर मिळत नाहीत. पण जे भीक मागतात, दिवसभर भीक मागून हजारो रुपये कमवतात, याच्यावर कुठेतरी आपल्याला ताळतंत्र ठेवलं पाहिजे. सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जरूर एखाद्याला द्या, देण्याबद्दल मत नाही, पण त्याला खाऊ द्या, पैसे देऊ नका, की जेणेकरून बघा ना या विनोदाच्या माध्यमातून आपण कसं काय पोचतोय. अल्लाह की नाम से 1 रुपया दे दे बाबा, भगवान की नाम से 1 रुपया दे दे बाबा. जो तो रुपये देतो आणि खुश होतो, पुढे जातो. एक जण जवळ येतो, म्हणतो बाबा तुम तो अच्छे खासे लगते हो, कपड़े अच्छे हैं, दिखने में भी अच्छे है, शक्ल सूरत भी अच्छी है, भीख क्यों मांगते हो बाबा? क्या बताओ बाबा, मैंने आपसे कितने पैसे मांगे थे? 1 रुपया बाबा, 1 मांगा था, आपने कितने दिए? 10 दिए ना. यही गंदी और बुरी आदत पहले मुझ में थी, करके भीख मांग रहा हूँ. अल्लाह के नाम से 1 दे दे बाबा, भगवान के नाम से 1 दे दे. एखाद्याला जर द्यायचं असेल तर निश्चित आपण त्याला खाऊ द्या, बिस्किटचा पुडा द्या, पाणी द्या, पण कोणाला पैसे देऊ नका, की जेणेकरून आयतं खायची सवय ही माणसाची बंद झाली पाहिजे. तसे जीवनामध्ये अनेक किस्से येतो. कुणी आलं तर आपण सुद्धा पाणी मागतो, त्याला पाणी देतो ग्लासभर आणि 1 घोट पाणी पितो आणि अर्ध्या ग्लासाच्या वर आपण पाणी फेकून देतो. याचा जर आपण विचार केला दिवसभरात तर आपण अनेक लिटर पाणी फेकून देतो. म्हणून पाण्याची बचत ही आजची एक काळाची गरज आहे. मित्रांनो, गजानन सरांबरोबर आता त्यांचे काही विनोदी किस्से आपण त्यांच्यातर्फे ऐकले की त्यांनी कवितांमधनं समाज प्रबोधन किंवा प्रसंगानुसार समाज प्रबोधन कसं करता येईल हे सांगितलेलं होतं. आज पाण्याचा सगळा विषय त्यांनी सांगितला, त्याच्याबद्दल तुमचं थोडंसं मी हे करतो की मी सुद्धा ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला जातो आणि पाण्याची बाटली जर मला कोणी दिली आणि ती अर्धी राहिली तर ती माझ्या बॅगेत टाकून घेऊन जातो. तिथं अर्धी बाटली मी ठेवत नाही. हे मी पहिल्यापासून अवलंबलेलं आहे. स्वतःपासून सुरुवात करावी असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. मित्रांनो, सरांशी आपण पुन्हा नंतर चर्चा करूयात. आज थोडक्यात शॉर्ट त्यांचे इंटरव्ह्यू आपण घेतलेला आहे. सर, आमच्या चॅनलची आपण चर्चा केलीत, आम्हाला तुमचे हास्य विनोद ऐकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आमच्या फिल्मी बंड्या चॅनलतर्फे आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, बहुत अच्छे.